सो हॅलो फ्रेंड्स, तर आजचा व्हिडिओ आपला होणार आहे वॅक्सवरती. तर वॅक्स हे जनरली मी घरीच करते. मी पार्लरला जाण्यास प्रिफर करत नाही, कारण की कमी बजेटमध्ये जर आपल्याला वॅक्स करायचं असेल घरगुती तर हा एक बेटर ऑप्शन असतो. सो वॅक्ससाठी मी यूज करते हे चॉकलेट वॅक्स. याच्यामध्ये हनी अजून एक प्रोडक्ट भेटतं हनीचा, बट हनीच्या मानाने चॉकलेट वॅक्स हे जास्त इफेक्टिव्ह असतं आणि पटकन हे रिमूव्ह होतात अकॉर्डिंग टू मी. सो तुम्ही हे यूज करू शकता. हे खूप इझी असतं यूज करण्यासाठी. जास्त प्रोडक्टची गरज लागत नाही. फक्त 2 प्रोडक्टमध्ये आपण वॅक्स करू शकतो आणि हे जास्त करून कमी बजेटमध्ये हे होऊन जातं. आणि हे असते वॅक्स स्ट्रिप्स. हेअर रिमूव्हलसाठी आपण जनरली रेझरचा यूज करतो, पण रेझरचा एक डिसएडव्हांटेज असतं की सेकंड डेपासूनच हेअर ग्रोथ होण्यास सुरुवात होते आणि स्किन ही अशी स्मूथ राहत नाही. त्यामुळे वॅक्सिंग हा एक बेटर ऑप्शन असतो हेअर रिमूव्हलसाठी आणि लेट हेअर ग्रोथ होण्यासाठी. सो मी तुम्हाला सांगते की हा यूज कसं करायचं. विदाऊट वॅक्स हीटर आपण हे करणार आहोत. एक छोटे भांडे घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आणि वॅक्सचा डब्बा त्यामध्ये ठेवायचा. त्यानंतर पाणी गरम झाल्यावर वॅक्सचे झाकण आपोआप उघडते, ते आपण सुरीच्या सहाय्याने बाहेर काढू शकतो. वॅक्स मेल्ट झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे हवी. तुमच्याकडे स्पॅटुला नसेल तर तुम्ही सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या मागच्या साईडने सुद्धा वॅक्स अप्लाय करू शकता. ते इव्हनली स्प्रेड करून घ्यायचे. त्यानंतर त्यावर वॅक्स स्ट्रिप ठेवून थोडंसं प्रेस करायचे. मी पायाखाली पेपर घेतला आहे, कारण वॅक्स स्टिकी असते आणि ते घेताना फ्लोअरवर सांडू शकते. त्यानंतर हेअर ग्रोथच्या अपोजिट साईडने स्ट्रिप ओढून घ्यावी. तुम्ही स्ट्रिपवर हेअर पाहू शकता. अशा प्रकारे वॅक्स झाल्यानंतर तुम्ही त्यावर तेल किंवा मॉइश्चरायझर लावू शकता. सो आय होप यू लाईक द व्हिडिओ. बाय.